आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। शरद पवारांनी अखेर राजीनामास्त्र मॅन केलेला आहे। 3 दिवसानंतर पवारांनी आपला राजीनामा मागे घेतलाय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी निश्वास सोडलाय। खरं तर त्यांच्या राजीनाम्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते। पाहूयात याविषयीचाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मंगळवारी शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती। त्यानंतर गेले 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठाण मांडलेली होती। पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत होता। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही पवारांशी संपर्क केला होता। मात्र पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात होतं। पवारांनी राजीनाम्यावर फेरविचार करण्यासाठी वेळ मागितला होता। त्यामुळे पवार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। गेले 3 दिवस पवारांच्या राजीनाम्याच्या विषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। त्यांनी असं सांगितलेलं आहे की पक्षाची जबाबदारी पुढे अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी आम्ही संघटनेकडे अधिक लक्ष देऊन भविष्य काळात चांगल्या पद्धतीनं अधिक चांगल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू। शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं। नवा अध्यक्ष म्हणून विविध नेत्यांची नावं चर्चेत होती। त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव सर्वात आघाडीवर होतं। मात्र आता त्या सगळ्या चर्चा हवेत फिरल्या। ठिकाणी या आशेवर या राज्यातल्या या देशातल्या समाज विघातक शक्तींच्या विरोधात निश्चित लढत राहतील हा आशेचा किरण आज पवार साहेबांनी पुन्हा दिला। याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो। पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आपण राजीनामा मागे घेत असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं। पक्षात नवं पद निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं पवारांनी यावेळेला सांगितलं। मात्र भविष्यात पक्ष पातळीवर फेरबदल होणार असल्याचे संकेतही पवारांनी दिले। त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडलाय। पण 3 दिवसांच्या या सर्व नाट्यातून पवारांनी नेमकं काय साधलं? राजीनामा अस्त्रानं शरद पवारांनी अजित पवारांची कोंडी केली? नाराज आणि बंडखोरांना पवारांच्या या खेळीमुळे इशारा मिळाला? अशा अनेक प्रश्नांवर आता चर्चा सुरू झाली आहे। राजीनामा अस्त्रातून पवारांनाच पॉवर, राष्ट्रवादीवर पकड, घडामोडींवर नजर। पवारांनी खुंटा हलवून बळकट केला, बंडखोरांना खणखणीत इशारा दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणुकीचा निर्णय आज घेतलेला आहे। शरद पवारांची ही घोषणा राष्ट्रवादी पक्षात त्यांचाच शब्द अंतिम राहणार हे स्पष्ट करणारी आहे। 2 मे रोजी पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करत एकच खळबळ माजवली होती। मागील 3 दिवस राज्यभरात पवारांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीची आंदोलनं झाली। वायबी चव्हाण सेंटर बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली। पण ही सर्व पवारांची रणनीती असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय। वरवर असा जरी असा वाटला की नाही शरद पवार एका धोरणात्मक बाजूने घेत आहेत, राष्ट्रवादीचं नवीन नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी घेत आहेत, तसं नसून आपली जी कमांड आहे ती पक्षावरती आणखीन घट्ट करण्यासाठी, आणखीन ती पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिलेला होता। पवारांनी राजीनामा अस्त्राचा वापर करत एकाच वेळी अनेक हेतू साध्य केलेत, ज्यात पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनं पक्षातील मरगळ झटकली गेली। पक्षाची सर्व सूत्र आपल्याच हाती असल्याचं पवारांनी दाखवून दिलं। राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे स्पष्टपणे दाखवून दिलं। गटातटात विभागलेला पक्ष एकसंघपणे पवारांच्या पाठीशी उभा राहिला। बंडखोर नाराज नेत्यांना पवारांनी थेटपणे इशारा दिला। अजित पवारांपेक्षा सुद्धा अन्य काही पक्षातले नेते म्हणजे जे आज त्या समितीचे मध्ये सामील होते त्यातलेही काही नेते हे पवारांकडे गेले होते आणि त्यांनीच अशी विनंती केली होती की आपण काही वेगळा विचार करायला पाहिजे, सत्तेच्या बरोबर जायला पाहिजे। तर आज त्या सगळ्यांना कुठेतरी थांबवण्यात
शरद पवार यशस्वी झाले. जेव्हा मातब्बर नेते अशा पद्धतीने काही विचार वेगळा करू पाहतात तेव्हा तिथं असा व्यावहारिक किंवा अत्यंत कठोर असा निर्णय घेऊन हा प्रश्न हाताळता आला नसता आणि त्यामुळे तो भावनिक पातळीवर नेऊन शरद पवारांनी हाताळला. खरं तर शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी उघडपणे पवारांच्या निवृत्तीचं समर्थन केलं होतं. त्यावरून अजित पवारांच्या मनात काय चाललेलं आहे हे लपवून राहिलं नव्हतं. पण आता पवारांनी राजीनामा मागं घेत एकाच वेळी अजित पवारांसह सर्व नाराज नेत्यांची कोंडी केल्याचं जाणकार सांगतात. त्यांना हा प्रश्न काही अशा म्हणजे इतर व्यक्तींच्या बाबतीत जसं काही एक ठोस निर्णय करून तो प्रश्न हाताळता येऊ शकतो तसं हाताळणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी तो अत्यंत भावनिक पातळीवरती नेला आणि या पक्षाचा कार्यकर्ता हा सगळा माझ्या मागे आहे. जरी माझ्या कुटुंबातल्या कुणालाही वेगळा काही विचार करायचा असेल तरी तो आता करता येणार नाही हे कुठेतरी दाखवून दिले. कार्यकर्त्यांचा आक्रोश, निवड समितीचा आग्रह आणि नेत्यांनी दाखवलेला विश्वास यामुळे आता शरद पवारच अध्यक्षपदी राहणार आहेत. पण आधीचं पद आणि आत्ताचं अध्यक्षपद यात बराच फरक असेल, कारण राजीनामा नाट्यामुळे राष्ट्रवादीचे बहुतांश नेते आणि कार्यकर्तेही आपल्या सोबत असल्याचं पवारांनी जग जाहीर केलं. एक कार्यशैली म्हणजे एखादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष नेमून किंवा राज्यामध्ये काही कार्याध्यक्ष नेमून जरी काही वेगळी व्यवस्था जरी झाली तरी अंतिम शब्द हा शरद पवारांचाच आहे आणि शरद पवारांसोबतच पक्षाचे केडर आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे देखील या सगळ्या 2-3 दिवसाच्या एपिसोडमुळे दिसून आलेलं आहे. खरं तर राजकारणात 2 पाऊल मागे जाऊन कशी गगनभरारी घेता येते हे शरद पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. पवारांच्या या खेळीनं पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात का महत्वाचं स्थान दिलं जातं हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 2019 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वात गाजलेलं वाक्य कोणतं हे विचारलं तर आपसुकच मी पुन्हा येईन हे उत्तर येतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये ही घोषणा केली आणि पुढचा सगळा प्रचार या वाक्याभोवती झालेला होता. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी पुन्हा येणार असल्याचं सूचक वक्तव्य केलंय. पुन्हा पुन्हा येणार असल्याच्या चर्चा. फडणवीसांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. पुन्हा येण्याचं ठरवलं की मी येतोच. देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये फडणवीसांनी आपलं ट्रेडमार्क असलेल्या मी पुन्हा येईन या वाक्याचा पुनरुच्चार केलाय. एकदा का यायचं ठरवलं तर मी कसंही येतो असं फडणवीसांनी म्हटलंय. एकदा पाहून इथलं मन भरत नाही, मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी पुन्हा सांगतो मी पुन्हा येईन. तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हे तुम्हाला माहिती. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल होतं. भाजपनं फडणवीसांच्या या विधानाचा आधार घेत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंनाही टोला लगावलाय. त्यामुळे मुळातच माननीय शरदचंद्र पवार साहेबांची जशी वेगळी काही काही विषयातलं त्यांचं कर्तृत्व आहे तसं त्यांच्या विश्वासार्हतेवर, त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या स्टेपवर वेगळंच घडलंय. त्यामुळे आज जे दिसतंय ते उद्या दिसेल याची काही गॅरंटी नाही. एकीकडे भाजपकडून विरोधकांवरती पुन्हा येईनवरून टोलेबाजी सुरू आहे तर दुसरीकडे विरोधकांनीही तसंच प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी पुन्हा येईन असं जरूर म्हटलं होतं, परंतु त्याचा अर्थ आम्ही सर्वांनी काढला की विधानसभेमध्ये व्यवस्थित बहुमत घेऊन ते येतील, म्हणजे सरळ मार्गाने. परंतु अशा पद्धतीने येतील ते आम्हाला अपेक्षित नव्हतं आणि त्यांनी स्वतःहून काल कबुलीच दिली की मी कसा येतो हे तुम्हाला आता बघितलेलंच आहे. त्याच्यामुळे भविष्यात त्या गोष्टीची खबरदारी आम्ही ठेवू. महाराष्ट्राने बघितलेलं आहे, ज्यांच्या सोबत 25 वर्ष राहिले, ज्यांच्या बोट धरून मोठं झाले, त्यांच्यातच तोच पक्ष फोडून पुन्हा येईन. म्हणतो अशा पद्धतीनं गद्दारी घडवून गद्दारांना सोबत घेऊन पुन्हा येईन तर मला असं वाटतं अशा पुन्हा येईनचं त्यांचं मला असं वाटतं त्यांना ते लखलाभ हो. स्वतःच्या ताकदीवर येता येत नाही तर दुसरा फोडायचं हे धोरण मला वाटतं भारतीय जनता पार्टीनं अवलंबलेलं आहे. जनता हे सगळं जाणून आहे. सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. शरद पवारांचं राजीनामा नाट्य आणि राष्ट्रवादीतील संभाव्य फुटीच्या चर्चेमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणं आकाराला येणार का अशी शक्यता वर्तवली जाते. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
अशात देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईनच्या वक्तव्यानंतर येत्या काही दिवसात राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल का, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजानं मोठा लढा उभा केला, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजाचा अपेक्षा भंग झाला. आता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल यावर सर्व बाजूंनी अभ्यास सुरू आहे. यात एक आशेचा किरण दिसतोय आणि आता याच मागणीवर आंदोलन उभं राहण्याची चिन्ह आहेत. मराठा समाज आणि आरक्षण हा विषय अत्यंत किचकट आणि जटिल स्वरूपाचा बनलाय. सगळे प्रयत्न करूनही समाजाच्या पदरी आरक्षण पडलेलं नाही. 50% मर्यादा असल्यानं राज्य सरकार हतबलय आणि त्यामुळे सरळ आरक्षण मिळणं हे अवघड असल्याचं एव्हाना सर्वांनाच समजलंय. आणि त्यामुळेच आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी जोर धरू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये याच मागणीला धरून सकल मराठा समाजानं आंदोलन सुरू केलंय. स्वतः मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये येऊन समाजाच्या भावना समजून घेणार आहेत. ते मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये मीटिंग घेऊन हे आमचे प्रश्न सोडावे हे त्यांच्या मागणी आहे. मी त्यांना आश्वासन दिलं की मुख्यमंत्री महोदयांना आपल्या भावना आपल्या कानावर घालून इथं संभाजीनगरला मीटिंग घेऊन जे जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेमुळे फायदा होईल की नाही याबाबत मराठा समाजाला शंका वाटतेय आणि म्हणूनच आता ओबीसीमधूनच लवकर आरक्षण मिळू शकेल असा आशावाद आंदोलकांना वाटतोय. आमच्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकावं, कुणबी आणि मराठा एकच समजून ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जे प्रमाणपत्र मिळलं होतं तेच प्रमाणपत्र आम्हाला मराठवाड्यामध्ये दिलं पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी समजल्यास ओबीसीमधनं आरक्षण देण्यास अडचण येणार नाही असं ठाकरे गटातल्या नेत्यांना वाटतंय. कालपासून एक नवीन सुरू झालेलं आहे. आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जितके पण मराठा समाजाचे कार्यकर्ते होते, म्हणजे लोक होते, जनता, त्यांना आधी कुणबी म्हणायचे. त्यांचं त्यावेळेचं एक कुणबी नाव आहे ना, तेच तुम्ही घ्या आणि पुढे करा. मराठा समाजाला काही काळ का होईना आरक्षण मिळालं, पण ते औट घटकेचं ठरलं. पुढं हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात आणखीनच किचकट बनलं. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण मिळेल अशी मराठा समाजाची आता मानसिकता होत चाललेली आहे. येत्या काळात याच मागणीसाठी समाज रस्त्यावर उतरण्याची देखील तयारी करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी दिवसभराच्या बातम्यांच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेकनंतर.